केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्यापासून कोल्हापूरच्या दौऱ्यावर 20 तारखेला सकाळी अंबाबाईच्या मंदिरामध्ये दर्शन घेणार। 11 वाजता पोलीस मैदानावरती भाजपची जाहीर सभा, तर संध्याकाळी 5 वाजता इचलकरंजीमध्ये कार्यक्रम। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे देखील राहणार उपस्थित। माथेरान नगर परिषद इमारतीमधील मुख्याधिकारी दालनाला काळ्या काचांचा वापर, अपारदर्शक काचांवरून वातावरण तापलं। नगर प्रशासन संचालनालयाकडे लेखी तक्रार। मुंबईच्या माहीम किल्ल्याच्या पुनरुज्जीवनाला गती, सीमाशुल्क विभाग आणि बीएमसी मध्ये सामंजस्य करार। 20 कोटी रुपये खर्चून 2 वर्षांमध्ये काम पूर्ण होणार। 275 झोपड्या हटवून किल्ला अतिक्रमण मुक्त। पुनर्स्थापनेच्या नंतर महत्त्वाचं वारसा पर्यटन स्थळ देखील बनवलं जाईल। मुंबईच्या वडाळ्यामध्ये अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची कारवाई, टँकरचं सील तोडून पेट्रोल डिझेल विमानाच्या इंधनाची चोरी केलेलं 1 कोटी 31 लाखांचं इंधन जप्त। नंदुरबारच्या सातपुडा परिसरामधील धडगाव परिसरामध्ये मुसळधार पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे बाजारासाठी आलेल्या नागरिकांची मात्र धावपळ। उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। पिंपरी चिंचवडच्या काही भागामध्ये पावसाचं आगमन, शहरामध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसल्या। शहरवासीय जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत। कोल्हापुरात उपसा बंदी विरोधामध्ये शेतकरी आक्रमक, जलसंपदा विभागाच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन। पिण्यासाठीचं पाणी राखीव ठेवल्यामुळे शेतीचा उपसा बंद, उपसाची बंदी तात्काळ रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुण्यातल्या वडकीमध्ये स्कूल बसचा अपघात झालाय। 42 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस विहिरीच्या खांबाला धडकली। ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळलाय। सुदैवाने जीवितहानी नाही।